हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण बघितलं करिक्युलम अप्लाइड मॅथमॅटिक्सचा के स्कीमचा ज्याचा कोर्स कोड आहे 312301. त्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला 5 युनिट आहेत. तेव्हा आपण आता आज सुरुवात करणार आहोत आपलं फर्स्ट युनिट म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन युनिट आहे 20 मार्क्ससाठी. इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय? तर ज्या इंटिग्रेशनचा आन्सर आपल्याला पर्टिक्युलर आन्सर काढता येत नाही, म्हणजे त्याचा आन्सर 6, 3, 2 असं रिअल नंबर्समध्ये आन्सर मिळत नाही, तेव्हा त्याला आपण म्हणतो इनडेफिनाइट इंटिग्रेशन. मुळात इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन म्हणजे जे लहान पार्ट्स असतात त्यांना एकत्र करणे, त्याला आपण म्हणतो इंटिग्रेशन. म्हणजे समेशन, एकत्र करतो म्हणजे समेशन करतो. सो समेशनचं स्पेलिंग एस पासून सुरू होतं, म्हणून इंटिग्रेशन सुद्धा इलॉंगेटेड एस ने दाखवला जातो. इलॉंगेटेड एस म्हणजे समेशन. सो समेशन आहे म्हणून इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे एस. आता इंटिग्रेशनला एंटी डेरिव्हेटिव्ह असंही म्हटलं जातं, कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल करतात. त्यामुळे आपण इथे जे काही फॉर्म्युले बघणार आहोत इंटिग्रेशनचे, ते डेरिव्हेटिव्ह पासूनच डिराईव्ह झालेले आहे, आपल्याला लक्षात येईल. डेरिव्हेटिव्हला जे आपण फॉर्म्युले लेफ्ट टू राईट लिहिले, इंटिग्रेशनला वाचताना ते राईट टू लेफ्ट वाचायचे. तर सगळ्यात आधी आपण बघूया डेफिनेशन ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन. सो if the derivative of capital Fx plus c is small fx, तर आता याला उलटा करायचं. स्मॉल fx चं इंटिग्रेशन is capital Fx plus c. So where c is the constant of integration. आता हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन का आलेला आहे? कारण सी ची आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही माहिती, की सी हा 0 आहे, 3 आहे, काय आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणून हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आलाय. याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण अशा प्रकारे समजू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. सो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती कॉस एक्स. सो दोघं साईडला जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल करतं एकमेकांना. सो आपल्याला फॉर्म्युला मिळतो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स इक्वल टू साइन एक्स. आता जर आपल्याला सांगितलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस 3, तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे पण जर आपण दोघं साईडला इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला इथे फॉर्म्युला मिळतो. इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल. वी गॉट द आन्सर साइन एक्स प्लस 3 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स. सो कॉस एक्स डीएक्सच्या इंटिग्रेशनसाठी आपल्याला दोन आन्सर्स मिळाले. एक आन्सर आहे साइन एक्स आणि दुसरा आन्सर आहे साइन एक्स प्लस 3. सो आपल्याला माहिती नाही की इथं ओरिजिनल क्वेश्चन मध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना साइन एक्स बरोबर काही टर्म होती किंवा नव्हती. मग त्याच्यासाठी आपण याला दाखवतो सी ने. जर टर्म नसेल तर सी ची व्हॅल्यू 0 येईल. जसं इथे 1 मध्ये आन्सर आलंय फक्त साइन एक्स. आणि जर सी असेल, जसं इथे सी 3 होता, तर सी चा आन्सर काय येतं? 3. सो आपल्याला या इंटिग्रेशन मध्ये हे माहिती नाही की सी काय येणार आहे, 0 आहे का 3 आहे, म्हणून आपण तो सी ने कॉन्स्टंट दाखवतो, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता सिम्बॉल इथे दाखवलेला आहे की इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे इलॉंगेटेड एस आणि त्याच्या पुढे डीएक्स. ज्याचं पण इंटिग्रेशन आपल्याला करायचं असतं ती व्हॅल्यू आपण इथे ठेवतो. समजा आपल्याला जर करायचंय कॉसचं इंटिग्रेशन, ते इथे येणार आहे कॉस, त्याला म्हणतात इंटिग्रँड. आणि इंटिग्रल हे आय ने दाखवलं जातं. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन जी पण टर्म असेल डीएक्स. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणून त्याला आपण एंटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणतो. आता जसं आपण स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बघितले होते, तसं आपल्याला बघायचं इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते डेरिव्हेटिव्ह पासूनच तयार झालेले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आपण लिहितो 0. त्यालाच आता आपल्याला उलट करायचे, इंटिग्रेशन ऑफ 0 इज कॉन्स्टंट. सो आपण लिहिलं इंटिग्रेशन ऑफ 0 इज कॉन्स्टंट. आता सेकंड फॉर्म्युला बघा आपण डेरिव्हेटिव्हचा लिहिलेला आहे.
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. आता त्यालाच उलट करायचं, इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स प्लस लिहायचं आहे सी. आता वरती सी का नाही लिहिला? सी कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट, सो सी प्लस के कॉन्स्टंटच आहे म्हणून वेगळा सी लिहायची गरज नाही. सो आपण फॉर्म्युले जे डेरिव्हेटिव्हचे लिहिले होते लेफ्ट टू राईट, तेच आता आपण वाचतो आहेत राईट टू लेफ्ट. या प्रकारे 0चं इंटिग्रेशन के, 1चं इंटिग्रेशन एक्स. आता नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघूया डेरिव्हेटिव्हचा, जो आपण लिहिलेला आहे 7 इंटू एक्स, किंवा आपण त्याला म्हणूया. सो नेक्स्ट फॉर्म्युला बघूया आपण डेरिव्हेटिव्हचा, जो आपण लिहिलेला आहे के इंटू एक्स. के इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो काय असतो? के. सो केचं इंटिग्रेशन येणार आहे के इंटू एक्स. आता याला क्वेश्चन मध्ये कशा प्रकारे येईल तर तुम्हाला विचारतील इंटिग्रेशन ऑफ 7. मग त्याला काय लिहायचं आपण? 7x. इंटिग्रेशन ऑफ 9, दॅट इज 9x. आणि जर आपल्याला 7x चा डेरिव्हेटिव्ह विचारला तर 7x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 7. 9x चा डेरिव्हेटिव्ह विचारला तर 9x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 9. सो ज्या वेळेला तुम्ही इंटिग्रेशन कडे जाता त्यावेळेला तुम्हाला x लावावा लागतो. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स. आणि ज्या वेळेला तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढता त्या टर्मचा तेव्हा तुम्हाला x ला रिमूव्ह करावा लागतो. रिमूव्ह एक्स. सो के एक्स साठी जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार के रिमूव्ह करायचा, आन्सर के येतं. आणि ज्या वेळेला तुम्हाला इंटिग्रेशन करायचं आहे के चं त्यावेळेला तुम्हाला x लावायचा आहे, तुम्हाला आन्सर मिळतं के एक्स. सो इथे लक्षात. सो कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स आणि कॉन्स्टंट इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? फक्त कॉन्स्टंट. या प्रकारे. नाव नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा, जो आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, तर आपण त्याला भाजीवालीची टोपली म्हणतो. टोपली खाली उतरवतो n टाइम्स एक्स रेस टू n मायनस 1. दारावाजात भाजीवाली येते भाजी विकायला, मग ते आपल्याला काय म्हणते? माझ्या टोपलीला जरा हात द्या, खाली उतरवा. आणि आपण तिच्यातून काहीतरी टोपली खाली उतरवतो, टोपलीतून भाजी घेतो म्हणजे भाजी कमी होते. सो आपण एक्स रेस टू एन ला म्हणतो भाजीवालीच्या टोपलीचा रूल. सो एन म्हणजे डोक्यावरचा इंडेक्स, टोपली खाली उतरवली आणि त्यातली भाजी कमी केली म्हणजे n मायनस 1. तर इंटिग्रेशन मध्ये काय करतोय आपण? त्यात मध्ये भाजी ऍड करतोय. एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. सो नेहमी लक्षात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू कमी होते, इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू वाढते. डेरिव्हेटिव्ह मध्ये कधी आपण मल्टिप्लाय करतो कॉन्स्टंटने, तर इंटिग्रेशन मध्ये आपण कॉन्स्टंटने करतो डिवाइड. सो आहे आपला एक्स रेस टू एन चा रूल. नेक्स्ट रूल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू एन. आता हा 5 नंबरचा रूल काही वेगळाच नाहीये, हा 4 पासूनच तयार झालेला आहे. ही जी टर्म एक्स रेस टू एन डिनॉमिनेटर मध्ये आहे ती जर आपण न्यूमरेटर मध्ये नेली तर त्याचा इंडेक्स पॉझिटिव्हचा का होईल? निगेटिव्ह. आता इथे वापरायचा रूल नंबर 4, म्हणजे इंडेक्स मध्ये 1 ऍड करा आणि त्याच इंडेक्सने खाली डिवाइड करा. सो इंडेक्स होता मायनस एन, त्याच्यामध्ये 1 ऍड केला, खाली लिहिलं मायनस एन प्लस 1 आणि प्लस सी आहेच. आता हे जे रूल्स आहेत हे आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन मध्ये वापरायचे? सो क्वेश्चन मध्ये एक्स रेस टू एन म्हणजे एन हा नंबर दिलेला असेल, इथे आपण सिम्बॉल लिहिलाय नंबर साठी. तो एन मे बी सपोज 5 असेल किंवा तो एन मे बी सपोज 9 असेल. मग आपलं इंटिग्रेशनचा आन्सर काय येणार आहे इथे? सो इंडेक्स एकाने वाढवायचा. 5 चा काय होईल? 6 डिवायडेड बाय 6 प्लस सी. 9 मध्ये 1 टाकला तर 9 प्लस 1 काय होतो? 10. एक्स रेस टू 10 अपॉन 10 प्लस सी. नाव इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला 5 9 असेल तर त्या नंबर साठी काय, जसं इथे एन सिम्बॉल आहे तसा मे बी सिम्बॉल एम असेल. मग एन साठी जो रूल आहे तोच वापरायचा. इंडेक्स मध्ये 1 ऍड करा, त्याच इंडेक्सने खाली डिवाइड करा. सो एक्स रेस टू ए पण असू शकतो, एक्स रेस टू ई पण असू शकतो, एक्स रेस टू क्यू पण असू शकतो. प्रत्येकासाठी तुम्हाला हाच रूल वापरायचा आहे. इंडेक्स मध्ये 1 ऍड करायचा आहे.
म्हणजे एक्स रेस टू ए चा आन्सर काय येईल, एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस सी. सो हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा. इंडेक्स साठी एनच्या जागेवर वेगवेगळे सिम्बॉल किंवा नंबर तिथे येऊ शकतात. आता रूल नंबर 5, 1 अपॉन एक्स रेस टू 5 असं जर विचारलं तर हा एक्स रेस टू 5 न्यूमरेटर मध्ये आणायचा, इंडेक्स प्लस 5 चा होईल -5. आता इंडेक्स मध्ये 1 ऍड करा, -5 प्लस 1 अपॉन -5 प्लस 1 म्हणजे एक्स रेस टू -4 डिवायडेड बाय -4 प्लस सी. सो सपोज आता 1 अपॉन एक्स रेस टू 9 आहे, मग 9 मध्ये 1 -9 करायचा त्याला आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. -9 प्लस 1 म्हणजे काय होईल, -8 डिवायडेड बाय -8 प्लस सी. सो या प्रकारे तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. नाउ नेक्स्ट रूल. आता आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये, डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स. आता 2 इकडे डिव्हिजन मध्ये आहे, तो जर इकडे आणला तर तो आपला मल्टिप्लिकेशन मध्ये होईल, 1 अपॉन रूट एक्स. आता दोघं साईडला करा इंटिग्रेशन. सो आपल्याला रूल मिळतो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स dx दॅट इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल आणि आन्सर मिळेल आपल्याला 2 रूट एक्स. सो जसा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स आहे, तसं 1 अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन आहे 2 रूट एक्स. सो आता आपण बघूया नेक्स्ट रूल नंबर 7, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स तो असतो ई रेस टू एक्स, म्हणून त्याला उलटे केलं आपण, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. नाउ नेक्स्ट रूल, ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. आता दोघं साईडला आपण इंटिग्रेशन अप्लाय केलं, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल्स इच अदर, वी गेट ए रेस टू एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू लॉग ए dx. मग आता लॉग ए कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये तर तुम्हाला क्वेश्चन नाही विचारलं जाणार, क्वेश्चन असेल ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. मग लॉग ए ला तिकडे घेऊन जायचं, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्या साईडला होईल डिव्हिजन. सो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. लॉग ए कॉन्स्टंट आहे म्हणून आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो, मल्टिप्लिकेशनचा आहे म्हणून त्या साईडला गेलं डिव्हिजन मध्ये. सो अशा प्रकारे आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. नाउ नेक्स्ट रूल, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स. कुठून बनलाय रूल आलाच असेल लक्षात. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एक्स. सो उलट रीड करायचं, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स. सो हे जे आपण आता रूल्स बघितले ते होते इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आणि ई रेस टू एक्स ए रेस टू एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता आपण पुढचे रूल बघणार आहोत, इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी माहिती की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स, म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, साइन एक्स. आता नेक्स्ट रूल, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कारण सी पासूनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून तो काय येणार आहे मायनस. मग उलट जाताना आपण हा मायनस घेऊन जायचा कॉसच्या बाजूला. सो आपल्याला नेक्स्ट रूल मिळेल इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स दॅट इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये जेव्हा तुम्ही सी पासूनचा डेरिव्हेटिव्ह घेता, आन्सर मध्ये येतं मायनस, आणि इंटिग्रेशन मध्ये जर आन्सर सी मध्ये आलं तर त्याला लावायचं आपण मायनस. सो नीट लक्षात घ्या, सी पासूनचा डेरिव्हेटिव्ह असेल तर मायनस, इंटिग्रेशन मध्ये आन्सर जर सी मध्ये असेल तर मायनस. इथून तुमचं प्लस मायनसचं कन्फ्युजन सुरू होतं, तर ते दूर करायचं. सो
इंटिग्रेशनचा आन्सर कॉस मध्ये आलाय म्हणून आपण त्याला लावलंय मायनस. डेरिव्हेटिव्ह पासून बनलेला फॉर्म्युला आहे. सो सी चा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो म्हणून हा मायनस आपण दुसऱ्या बाजूला शिफ्ट केला. आता नेक्स्ट रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. आपल्याला माहिती आहे टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. म्हणून आता त्याला उलट रीड करायचं. सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय येणार आहे, टॅन एक्स. सो आपला झाला रूल नंबर 12. नाव नेक्स्ट रूल नंबर 30. हा आपण लक्षात येईल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक एक्स इंटू टॅन एक्स चं इंटिग्रेशन सेक एक्स. नेक्स्ट रूल, कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन. सो वी नो दॅट कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो आता उलट रीड करा, कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. Now we know that derivative of cosec x. So cosec x चा derivative minus cosec x into cot x. So आता minus आपण तिकडे शिफ्ट केला. cosec x into cot x चे इंटिग्रेशन येईल minus cosec x. So नीट बघा हे चारही रूल. derivative of tan x that is sec square x म्हणून sec square चे इंटिग्रेशन tan x. sec x into tan x चे इंटिग्रेशन sec x. cosec square x चे इंटिग्रेशन cot x. cosec into cot चे इंटिग्रेशन cosec x. तर आता हे चारही फॉर्म्युले आपल्याला कुठून मिळालेले, नंबर 12, नंबर 13, नंबर 14 आणि नंबर 15. हे आपल्याला मिळाले डेरिव्हेटिव्ह पासून. याचा आन्सर जर आठवलं नाही तर विचार करायचा की कोसेक स्क्वेअर एक्स हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉटचा. सो त्याचा आन्सर येईल कॉट. सी पासून आन्सर आहे म्हणजे मायनस. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन करायचंय, काय फॉर्म्युला होता, मग विचार करायचा हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्सचा. सो आन्सर येईल सेक एक्स. आता हे जर आपण सगळे फॉर्म्युले बघितले तर आपण बघितलं की साईनचा डेरिव्हेटिव्ह, साईनचं इंटिग्रेशन कॉस मध्ये, कॉसचं साईन मध्ये आलंय. पण उरलेले कुठेही तुम्हाला टॅन, सेक, कॉट, कोसेक यांचं इंटिग्रेशन दिसत नाही. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट. त्यापैकी साइन कॉसचं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं. पण उरलेल्या 4चं इंटिग्रेशन जसं इथे लिहिलं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स, तसं आपल्याला यांचं इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे, टॅन एक्सचं इंटिग्रेशन, कॉट एक्सचं इंटिग्रेशन, ते आपल्याला अजून इथे मिळालेलं नाही. का नाही मिळालं, कारण हे कोणाचे डेरिव्हेटिव्ह नाही. असं डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठला फॉर्म्युला नव्हता की त्याचा डेरिव्हेटिव्ह टॅन आहे का त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉट आहे. साइन कॉस एकमेकांचे डेरिव्हेटिव्ह होते म्हणून ते एकमेकांचे इंटिग्रेशन आले. पण टॅन हा कोणाचाच डेरिव्हेटिव्ह नव्हता म्हणून त्याचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह पासून मिळत नाही. आता त्याचे फॉर्म्युले काय आहेत तर ते आपण आता बघणार आहोत. नेक्स्ट नंबर 16, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स दॅट इज लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स. सो लक्षात ठेवायचं टॅन आणि सेकची पेअर आहे. जसं आपण साइन आणि कॉसचं बघितलं, यांचे डेरिव्हेटिव्ह एकमेकांमध्येच येतात आणि इंटिग्रेशन पण एकमेकांमध्ये, तसं टॅन आणि सेक्सचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांमध्येच येतात. सो टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स. सो या प्रकारे आपल्याला याचा आन्सर मिळतं. सो आता नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 17, टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, तर सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हा बघा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स प्लस टॅन, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो या फॉर्म्युल्यामध्ये जिथे इंटू आहे तिथे काय केलं आपण, प्लस, समोर लावलं लॉग आणि डेरिव्हेटिव्ह काढून तो फॉर्म्युला कशाचा झाला, इंटिग्रेशनचा. सो या प्रकारे लॉजिक लक्षात ठेवायचं की डेरिव्हेटिव्ह असेल तर इंटू आहे, जर इंटिग्रेशन असेल तर सेक प्लस टॅन आहे. सो अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यामध्ये जर लिंक लावली तर फॉर्म्युले लक्षात राहतील, नाही तर नुसते फक्त पोपटासारखे पाठ केले तर वेगळेच काहीतरी फॉर्म्युले. नाव नेक्स्ट नंबर 19.
सो टॅन झाला, कॉट झाला, सेक झाला, आता कोसेक. कोसेकचं इंटिग्रेशन आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. सो जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह पासून इंटिग्रेशन कडे जाऊ त्यावेळेला आपल्याला काय करायचं? मायनस कोसेक एक्स आणि कॉट एक्सच्या मध्ये ठेवायचं आहे, आजूबाजूला लावायचा मॉड, त्याच्या पुढे लिहायचं लॉग. हे झालं तुमचं इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स. सो हे सगळे इंटिग्रेशन आहे टॅन एक्स, सेक एक्स, कॉट एक्स. या सगळ्या इंटिग्रेशनचा आन्सर जर तुम्ही बघितलं तर हे सगळं आन्सर्स तुमचे आलेले आहेत लॉग मध्ये. पुढे लिहिलेलं आहे मॉड प्लस सी. टॅन एक्सच्या इंटिग्रेशन मध्ये सेक एक्स, कॉट एक्सच्या इंटिग्रेशन मध्ये कॉस एक्स. सेक्सच्या इंटिग्रेशन मध्ये सेकच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो सेक इंटू टॅन आहे त्याला लिहायचं सेक प्लस टॅन. सो या प्रकारे फॉर्म्युले लक्षात राहतील. नाव नेक्स्ट आपण जसं साइन आणि कॉस याचं डेरिव्हेटिव्ह पासून इंटिग्रेशन पाहिलं तसंच आपण साइन इनव्हर्सने कॉस इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पण बघितलेला आहे. सो साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणून त्याचं इंटिग्रेशन आहे साइन इनव्हर्स एक्स. तसंच कॉस इनव्हर्सचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आपल्याला हेच आन्सर मिळतं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, फक्त त्याच्या पुढे दिलेलं असतं मायनस, तर तो मायनस म्हणून आपण कॉसच्या पुढे लिहिलाय. सो 1/√1 मायनस, हे बघा साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सो दोघांचा आन्सर सेम आहे, फक्त एक प्लस आहे एक मायनस आहे. सो हा मायनस आपण इथून उचलला आणि कॉसच्या बाजूला आणून ठेवला. सो इंटिग्रेशनचा आन्सर आपल्याला मिळेल साइन इनव्हर्स एक्स किंवा मायनस कॉस इनव्हर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल्स होतील. सो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर साठी दोन आन्सर, साइन इनव्हर्स किंवा मायनस कॉस इनव्हर्स. मोस्टली आपण जे पॉझिटिव्ह आन्सर आहे साइन इनव्हर्स त्याचाच वापर करतो. आता सिमिलरली टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स. आता हेच आन्सर कॉट इनव्हर्सचं पण आहे, म्हणून याला म्हणायचं ऑर मायनस कॉट इनव्हर्स एक्स. सो याचा आन्सर टॅन इनव्हर्स किंवा मायनस कॉट इनव्हर्स. सिमिलरली सेक इनव्हर्स, सेक इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, 1/x स्क्वेअर मायनस 1, 1 मायनस एक्स स्क्वेअर नाही सॉरी एक्स स्क्वेअर मायनस 1. सो 1/x स्क्वेअर मायनस 1 चं इंटिग्रेशन सेक इनव्हर्स एक्स और मायनस कोसेक इनव्हर्स एक्स. सो 20, 21, 22 हे तिघही फॉर्म्युले आपल्याला परत साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्सच्या डेरिव्हेटिव्ह पासून मिळालेले आहेत. उलटा विचार करायचा की हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? साइन इनव्हर्सचा. सो आन्सर आहे साइन इनव्हर्स. हा टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, सो आन्सर इंटिग्रेशनचा येईल टॅन इनव्हर्स. नाव नेक्स्ट आता जो आपण फॉर्म्युला लिहिला होता इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, आन्सर लिहिलं आपण त्याचं साइन इनव्हर्स एक्स. त्यालाच आता मॉडिफाय केलंय. हा जो 1 आहे त्याला कन्सिडर करायचं 1 स्क्वेअर आणि त्या 1च्या जागेवर 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणून आन्सर काय? साइन इनव्हर्स एक्स अपॉन 1. आता जर 1 स्क्वेअरला रिप्लेस केलं ए स्क्वेअरने तर आपला आन्सर येईल इंटिग्रेशन 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर is sin inverse of x upon a plus c. सो हा जो साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला होता त्याला मॉडिफाय केलं, 1च्या जागेवर टाकला a. सिमिलरली जो तुमचा इंटिग्रेशनचा आहे टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याचं इंटिग्रेशन आहे टॅन इनव्हर्स एक्स. त्याला आपण 1 ला लिहू शकतो 1 स्क्वेअर आणि मग 1 स्क्वेअरला रिप्लेस करतो आपण a स्क्वेअरने. सो आपल्याला त्याचं इंटिग्रेशन मिळतं टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए आणि त्याच्या बाहेर येईल 1/a. सो साइन इनव्हर्सला 1/a नाही लागलेला इथे,
पण टॅन इनव्हर्सला इथे 1/a लागलेला आहे. मग आता हा जो फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, त्याला पण असं पण लिहू शकतो 1/x² प्लस ए स्क्वेअर. कारण 2 + 3 पण 5 होतात आणि 3 + 2 पण 5 होतात. सो नेक्स्ट फॉर्म्युला आपला आलेला आहे टॅन इनव्हर्ससाठी, जसं आपण इथे डिस्कस केला त्याप्रमाणे. आता सिमिलरली जो सेक इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे तिथे सुद्धा 1च्या जागेवर लिहिला ए स्क्वेअर. सो 23, 24, 25 हे मागच्या फॉर्म्युलांपासून बनवलेले 1ला रिप्लेस केले फक्त ए स्क्वेअरने. सो ओरिजिनल आन्सर जे होतं तुमचं साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स तेच आलंय. नवीन काय ऍड झालंय तर x/a आलाय. प्रत्येक ठिकाणी x होता फक्त आधी, आता आला x/a. आणि टॅन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स मध्ये इंटू मध्ये आलेला आहे 1/a. आता परत त्यांना आपण मॉडिफाय करून नवीन फॉर्म्युले करणार आहोत. आता हा जो आपला 23 नंबरचा फॉर्म्युला होता √a² - x², त्यालाच उलट केलं x² - a². सो आन्सर येतं log ऑफ मॉड ऑफ x प्लस, आणि डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहून टाकायची इथे. आता सिमिलरली जर तुम्ही याला मायनसला केला तुम्ही प्लस, तर आता इथे बघा सेम आन्सर आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस. आता डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे x² + a², तर इथे येईल तुमचा x² + a². सो 23 पासून 26 आणि त्याच्यापासून 27. सो विचार करायचा तुम्ही बसल्या बसल्या जेव्हा फॉर्म्युले लर्न कराल, तर जर √a² - x² आहे तर काय फॉर्म्युला आहे, x² - a² आहे तर काय फॉर्म्युला आहे, x² + a² आहे तर काय फॉर्म्युला आहे. टर्म्स मागे पुढे झाल्या तर फॉर्म्युला बदलतो, प्लसचं मायनस झालं तर फॉर्म्युला बदलतो, विथ रूट विदाउट रूट फॉर्म्युला बदलतो. हे बघा 24 आणि 27. आता या दोघांमध्ये न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला x² + a² आहे, पण 24 मध्ये रूट नाहीये तर 27 मध्ये रूट आहे. रूट नसेल तर टॅन इनव्हर्स, रूट असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ. नाव नेक्स्ट 28. जो आपण फॉर्म्युला बघितला होता टॅन इनव्हर्सचा, तो होता 1/x² + a². आता प्लसला केलं तुम्ही मायनस, सो फॉर्म्युला बदलतो 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x - a x + a. आता परत या फॉर्म्युल्याला आपण चेंज करू, a² आधी आणि x² नंतर. सो बघा जो आपण आधी बघितला हा फॉर्म्युला होता टॅन इनव्हर्स x/a, आणि टॅन इनव्हर्सच्या पुढे लागला होता 1/a. सो या तिघांमध्ये पण रूट नाहीये, या फॉर्म्युलामध्ये पण नाहीये, 28 मध्ये पण नाहीये, 28 मध्ये पण 29 मध्ये पण नाही. सगळ्यांमध्ये तिघांमध्ये डिनॉमिनेटर मध्ये रूट नाहीये. एकदा प्लस आहे, प्लस असेल तर टॅन इनव्हर्स, मग तो x² + a² असला तरी टॅन इनव्हर्स, आणि a² + x² असेल इंटिग्रेशन तरी पण आन्सर टॅन इनव्हर्स आहे. पण जर मायनस असेल प्लसच्या जागेवर x² - a² आणि a² - x², तर आन्सर मध्ये येईल 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x² - a² ला x - a x + a. आता त्या रूल नुसार तर a² - x² ला काय आलं पाहिजे, a - x न्यूमरेटरला, पण न्यूमरेटरला काय येतं a + x. सो याला नीट लक्षात ठेवायचं, a - x येत नाही तर a + x येतं अपॉन a - x. नाव हे सगळे फॉर्म्युलांमध्ये जो अंडररूटचे 3 फॉर्म्युले आपण बघितले ते 1/√, होते. पण जर ते 1/√च्या जागेवर तो रूट जर वरती असेल, न्यूमरेटर मध्ये असेल, तर काय फॉर्म्युले ते आहे आपले 30, 31 आणि 32. सो √a² - x², आता आदला बदल करा x² - a², आणि आता मायनस जो आहे त्या मायनसच्या जागेवर काय टाकायचं आपल्याला प्लस. आन्सर कसं लिहायचं बघा तिघांचं. फर्स्ट टर्म मध्ये लिहायचं x/2, सेकंड टर्म मध्ये लिहायचं a²/2. फर्स्ट टर्म मध्ये x/2 बरोबर काय करायचं, जो तुमचा क्वेश्चन दिलेला होता तोच क्वेश्चन लिहून टाकायचं.
एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो एक्स अपॉन 2 लिहिल्यानंतर जो क्वेश्चन आहे तो लिहिला. आता इथे बघा प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 आहे 30 मध्ये, तर 31 मध्ये मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 आहे. मायनस का आला? कारण 31 मध्ये काय, ए स्क्वेअरच्या समोर मायनस आहे, म्हणून इथे पण ए स्क्वेअरच्या समोर लिहिला आपण मायनस. सो ए स्क्वेअर अपॉन 2 लिहिल्यानंतर विचार करायचा की ही टर्म जो क्वेश्चन मध्ये विचारलेली अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये होती, तेव्हा आन्सर काय होतं, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सो ते आन्सर इथे पुढे कंटिन्यू करायचं. जेव्हा तुमची 31 मधली टर्म डिनॉमिनेटर मध्ये होती, म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, तेव्हा आन्सर होतं लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो ते आन्सर जे आहे ते इथे पुढे कंटिन्यू करायचं. सिमिलरली इथे सुद्धा ते आन्सर कंटिन्यू करायचं, जे 1 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचे. सो या प्रकारे तुम्हाला सेकंड टर्म मध्ये ते आन्सर लिहायचं आहे, जेव्हा तुमची क्वेश्चन मधली टर्म डिनॉमिनेटर मध्ये होती, आणि सुरुवातीला फर्स्ट टर्म मध्ये जो क्वेश्चन आहे तेच आन्सर लिहायचंय, एक्स अपॉन 2, आणि सेकंड टर्म मध्ये मल्टिप्लाय करायचं ए स्क्वेअर अपॉन 2 ने. सो खरं तर इथे तुमचे जे मेजर फॉर्म्युले 32 फॉर्म्युले ते संपतात, पण 2 फॉर्म्युले पुढे लक्षात ठेवायचे, 33 आणि 34. आता हे फॉर्म्युले काय लक्षात ठेवायचे, जर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायला आला तर तो तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करायचा आहे. पण जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं विचार, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x इंटू कॉस ऑफ 3x, तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून आन्सर लिहू शकता. आन्सर काय सांगतं, ई रेस टू 2x अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कम्पेअर करा, ए किती आहे 2, बी किती आहे 3. सो 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. ए आहे 2 कॉस 3x, बी आहे 3 साइन 3x प्लस सी. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही उत्तर लिहिलं तरी तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. सो जर या प्रकारचा क्वेश्चन आला तर फॉर्म्युला लिहून तुम्हाला उत्तर लिहिलं तरी मार्क्स मिळणार आहेत. सो म्हणून तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचा आहे. पण जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की फाइंड ई रेस टू एक्स इंटू कॉस बी एक्स, तर त्यावेळेला तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला नाही लिहायचा आहे, तर तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्सची जी मेथड आहे ती मेथड वापरून तुम्हाला हे आन्सर येतंय हे दाखवायचंय. 34चा आन्सर आलंय हे तुम्हाला दाखवायचे, त्याचे RHS प्रूव्ह करायचे. आता फॉर्म्युला कसा लिहायचा ते बघून घ्या. 33 आणि 34 मध्ये बघा, ई रेस टू एक्स आहे, साइन एकदा कॉस, bx जो आहे अँगल bx तो दोघांचा bxच आहे. जो क्वेश्चन मध्ये दिलाय ई रेस टू एक्स, ते ई रेस टू एक्स तुम्हाला आधी लिहून घ्यायचं इथे बघा, ई रेस टू एक्स लिहून घेतलंय, डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ई मध्ये जो ए आहे इंडेक्स तो, आणि अँगल मध्ये जो नंबर आहे बी, त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन डिनॉमिनेटर मध्ये लिहायची. सो दोघं फॉर्म्युलांमध्ये तुम्हाला लिहायचं ई रेस टू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ई रेस टू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही टर्म दोघांमध्ये सेम आहे. आता ब्रॅकेटमध्ये आन्सर लिहिताना ए आधी आणि बी नंतर. आता फर्स्ट फॉर्म्युला साइनचा आहे, म्हणून साइन बी एक्स आधी, कॉस बी एक्स नंतर, मध्ये लिहायचं आहे मायनस. 34चा फॉर्म्युला कॉसचा आहे, म्हणून कॉस आधी आणि साइन नंतर. बी एक्सच लिहायचं आहे नेहमी अँगल, साइन बी एक्स कॉस बी एक्स, साइन बी एक्स कॉस बी एक्स. फक्त साइनच्या फॉर्म्युल्याला आधी साइन नंतर कॉस, कॉसच्या फॉर्म्युल्याला आधी कॉस नंतर साइन. साइन मध्ये लिहायचंय ब्रॅकेटच्या मध्ये मायनस, तर कॉसला ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे प्लस. झाले फॉर्म्युले. सो कसं लिहायचं हे लक्षात ठेवलं, रट्टा न मारता जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली तर फॉर्म्युले लक्षात राहतील. हे फॉर्म्युलेशी वही घेऊन डायरेक्टली पाठ करायचे नाहीत, तर विचार करायचा तुम्ही कुठेतरी इंटरवल मध्ये डबा खायची सुट्टी झाली आहे तुमची, कधी बस यायला वेळ आहे, कधी असंच टीव्ही बघत बसले, कधी बोर होतंय, तर त्यावेळेला विचार करून घ्यायचा
की 1/x² प्लस a² काय इंटिग्रेशन आहे बरं? जर प्लसच्या ऐवजी मायनस केलं तर काय इंटिग्रेशन आहे? जर वरती अंडर रूट लावला दोघांना तर काय इंटिग्रेशन आहे? जर ही टर्म न्यूमरेटर मध्ये आणली तर इंटिग्रेशन काय? सो असा विचार करायचा, जे आन्सर मनामध्ये येईल तर लगेच वही उघडून बघून घ्यायचं की हेच आन्सर आहे का, तर तुमचे फॉर्म्युले लर्न होतील. मी परत एकदा सांगते तुम्हाला, हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट्स आहेत, कारण याने फक्त युनिट 1 कव्हर होणार नाही, तर युनिट 2 युनिट 3 हे सुद्धा कव्हर होतील. आणि हे 34च फॉर्म्युले, रोज तुम्ही 10-10 फॉर्म्युले जरी केले तरी 3 दिवसात तुमचे फॉर्म्युले लर्न होत आहेत. आणि तेच फक्त 3 दिवस केले सोडून दिले असं करायचं नाही, ते परत परत एकदा रिवाइज करायचे. आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सुद्धा तुमच्या इंटिग्रेशन मध्ये लर्न होतील. आणि तुम्हाला तिघ युनिट मध्ये डेरिव्हेटिव्ह पण लागणार आहे आणि इंटिग्रेशन पण लागणार आहे. सो आता आपण या सेकंड लेक्चर मध्ये बघितलं इनडेफिनाइट इंटिग्रेशन याचे स्टँडर्ड फंक्शन चे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काय आहेत. जसं आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं, तसं आपण बघितलं इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की हा स्टँडर्ड जे रूल्स आपण इथे लिहिलेले 34 रूल्स, त्यांचा वापर करून सिंपल एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे. मग सिंपल एक्झाम्पल बघितल्यानंतर आपण सुरू करणार आहोत मेथड्स ऑफ